माय माऊली नमस्कार. श्री डोंगरे महाराज श्रीमद भागवत स्कंद तिसरा आजपासून सुरू होत आहे. कथासार भाग 18वा अभिवाचन करत आहे. स्कंद तिसऱ्यामध्ये आपण मांडव्य ऋषींची कथा, सृष्टीची उत्पत्ती, कश्यप ऋषींची कथा बघणार आहोत. आजपासून अभिवाचन आता करते. स्वतः लाभ घ्या, आप्तजनांना लाभ द्या. जर तुम्हाला कथा आवडत असतील तर नक्की लाईक करायला विसरू नका. तृतीय स्कंद. आत्म्याला हे शरीर बंधनात ठेवते. शरीर जड आहे, आत्मा चेतन आहे. पण ही जड चेतनाची मोठ असत्य आहे, चुकीची आहे. कारण जड वस्तू चेतन वस्तूला कधी बांधू शकेल? ही ग्रंथी असत्य असूनही स्वप्न जसे आम्हाला रडवते तसेच ही ग्रंथी आम्हाला रडवते. खरे तर चेतन आत्म्याला जड शरीर बंधनात ठेवू शकत नाही. आत्मा शरीराहून भिन्न हे सर्वांना समजते, पण याचा अनुभव मात्र फारच थोड्यांना येतो. शुकाचार्य म्हणतात, राजा तू जो प्रश्न विचारला आहे तोच प्रश्न विदुराने पूर्वी मैत्रेयाला विचारला होता. या विदुराच्या घरी स्वतःहून श्रीकृष्ण आमंत्रणाशिवायच गेला होता. परीक्षिताने विचारले, विदुर व मैत्री यांची भेट केव्हा झाली ते मला सांगा. शुकाचार्य म्हणाले, आमंत्रणाशिवाय श्रीकृष्ण विदुराच्या घरी गेला तो प्रसंग प्रथम सांगतो. धृतराष्ट्राने पांडवांना लाक्षागृहात जाळण्याचा प्रयत्न केला होता. विदुराने धृतराष्ट्राला पुष्कळ उपदेश केला, पण धृतराष्ट्रावर त्याचा काही परिणाम झाला नाही. विदुराला वाटले की हा धृतराष्ट्र दुष्ट आहे, त्याच्या संगतीने माझी बुद्धी भ्रष्ट होईल. म्हणून विदुराने धृतराष्ट्राचे घरच सोडून दिले. समृद्ध राजगृहाचा त्याग करून विदुर आपली पत्नी सुलभासह वनात निघून गेला. विदुर तर प्रथमपासूनच तपस्व्याचे जीवन जगत होता आणि भगवंताचे कीर्तन करीत होता. विदुर आणि मुलगा वनात नदीकाठी एक झोपडी बांधून राहू लागले, तपश्चर्या करू लागले. याप्रमाणे 12 वर्ष त्यांनी प्रभूची आराधना केली. ते भगवंताचे कीर्तन करीत व भूक लागली तर कंदमुळे खात. भोजन करणे पाप नाही, भोजनात तरंगून जाऊन देवास विसरणे मात्र पाप होय. काही लोक मिटक्या मारीत मारीत कडी पितात, दुसरे दिवशी माळ जपता जपता कडीचीच आठवण काढतात. मनात घोळत असते की कालची कडी किती स्वादिष्ट होती. विदुराने ऐकले की श्रीकृष्ण शिष्टाई करण्यासाठी हस्तिनापूरला येत आहे. धृतराष्ट्राने सेवकांना आज्ञा केली की कृष्णाच्या स्वागताची तयारी करा, 56 भोगाचा पाहुणचार करा. किती? 56 भोग. म्हणूनच आपण सुद्धा आता देवदेवतांना 56 भोगाचा पाहुणचार करायला लागलो बरं का. धृतराष्ट्र कृष्णाचे स्वागत दुष्ट भावाने करीत होता. सेवा नेहमी सद्भावाने करावी. कुभावाने सेवा करणाऱ्यावर भगवंत प्रसन्न होत नसतात, सद्भावाने सेवा करणाऱ्यावर ते प्रसन्न होत असतात. विदुर गंगेवर स्नानाला गेला. तेथे त्याला कळले की उद्या रथयात्रा निघणार आहे. चौकशी अंती कळले की उद्या द्वारकाधीश श्रीकृष्ण भगवान हस्तिनापूरला येत आहे. विदुर घरी आला. तो फार आनंदात दिसत होता. पत्नीने विचारले, आज आपण फार आनंदात दिसत आहात, विशेष काय गोष्ट आहे? विदुर म्हणाला, मी पुराणात ऐकले आहे की 12 वर्ष सतत सत्कर्म करणाऱ्यावर भगवंत कृपा करीत असतात. 12 वर्ष एकाच स्थानी राहून ध्यान करणाऱ्याला प्रभू दर्शन देत असतात. मला तर वाटते द्वारकाधीश दुर्योधनासाठी नव्हे तर माझ्यासाठीच येत आहे. सुलभा म्हणाली, मला आई स्वप्नात रथयात्रा दिसली. हे स्वप्न खरं होईल. 12 वर्षापासून मी एकदाही अन्न खाल्लेले नाही. विदुर म्हणाला, देवी तुझ्या तपश्चर्येचे फळ उद्या मिळणार. सुलभाने विदुराला विचारलं, कृष्ण तुम्हाला ओळखतात का? विदुर म्हणाला, मी जेव्हा श्रीकृष्णाला वंदन करीत असतो तेव्हा ते मला काका म्हणून हाक मारतात, पण मी म्हणतो मी आपला दासानुदास आहे, मला काका म्हणू नका. जीव जेव्हा नम्र होऊन प्रभूला शरण जातो तेव्हा ईश्वर त्याचा सत्कार करीत असतो. सुलभाच्या मनात एक इच्छा आली की देवाने तिच्या घरचे जेवावे. तिने देवाला डोळे भरून पाहावे. सुलभा म्हणाली, जर तुमची व देवाची ओळख आहे तर त्याला आपल्या घरी येण्याचे आमंत्रण द्या. मी म्हणाने तर दररोज देवाला जेवू घालते, पण माझी इच्छा आहे की माझ्या डोळ्या देखत भगवंताने प्रत्यक्ष माझ्या घरी जेवावे. विदुर म्हणाला, माझ्या आमंत्रणाचा तर भगवान अव्हेर करणार नाहीत,
पण या लहानशा झोपडीमध्ये आपण त्याचा आदर सत्कार कसा काय करू शकतो? ते आल्याने आम्हाला तर आनंदच होईल, पण त्यांना मात्र त्रास होईल. माझे भगवंत दररोज 56 पदार्थाचा भोग घेत असतात. धृतराष्ट्राचे घरी त्यांचे चांगले स्वागत होईल. माझ्याजवळ तर कण्यांशिवाय काही नाही. मी काय त्यांना देऊ शकेन? आमच्या घरी आल्याने देवाला त्रासच होईल. आपल्या सुखासाठी मी देवाला थोडेही कष्ट देऊ इच्छित नाही. सुलभा म्हणाली, माझ्या घरात इतर कोणतीही वस्तू भलेही नसो, पण माझ्या हृदयात प्रभूविषयी अपार प्रेम तर आहे. हे प्रेमत्व मी प्रभूप्रेमी अर्पण करीन. आम्ही ज्या कण्या खातो त्या कण्याच मी देवाला खाऊ घालेन. जीभ अशुद्ध असेल तर जीवनही शुद्ध होत असते. जीभ अशुद्ध असेल तर जीवनही अशुद्ध होईल. साधे सुधे जेवण करण्याने जीवनही सात्विक बनते. जर आहार सात्विक शुद्ध असेल तर शरीरात सत्वगुणाची वृद्धी होते. सत्वगुण वाढल्यामुळे सहनशक्ती वाढत असते आणि अंती बुद्धी स्थिर होत जाते. आहार शुद्धी सत्वशुद्धी, सत्वशुद्धी ध्रुवा स्मृती. आहार शुद्धी सत्वशुद्धी, सत्वशुद्धी ध्रुवा स्मृती. म्हणून विदुराप्रमाणे अतिशय साधे जेवण जगा. विदुराप्रमाणे अतिशय साधे जीवन जगा. ज्याचे जीवन साधे सुधे असेल तो साधू बनेल. सुलभा म्हणाली, मी गरीब असले म्हणून काय झाले? गरीब असणे हा काय अपराध आहे का? तुम्ही कथेत अनेक वेळा सांगितले, देव प्रेमाचा भूक देव गरिबांवर अधिक प्रेम करतो. विदुर म्हणाला, भगवंत राजमहालात जातील तर तेथे सुखात राहतील. माझ्या झोपडीत त्यांना कष्ट होईल, म्हणून मी देवाला इथे आणू इच्छित नाही. देवी, अजून आपले पाप काही शिल्लक असावे. मी तुला उद्या कृष्णाच्या दर्शनाला घेऊन जाईन, पण सध्या कृष्णाला घरी आणण्याची आशा मात्र करू नको. केव्हा तरी ते आपल्या घरी अवश्य येतील, पण उद्या नाही. वैष्णव ह्या आशेवर जिवंत असतो की प्रभू आज नाही तरी 5-10 वर्षाने का होईना पण घरी अवश्य येतील. नाही तर माझ्या अंतकाळापर्यंत तरी येतील. सुलभाला वाटले की संकोचामुळे विदुर देवाला आमंत्रण देऊ इच्छित नाहीत, पण मी मात्र मनाने त्यांना आमंत्रण देणारच. दुसरे दिवशी विदुर सुलभा कृष्णाची सेवा करू लागले. विदुर सुलभा देवाची प्रार्थना करू लागले. काय प्रार्थना करत होते ऐकूया चला. रथारूढो गच्छन पथी मिलित भूदेव पटले, सुती प्रादुर्भावं प्रतिपदमुपाकर्ण्य सदय. दया सिंधु वैंदु सकल जगतां सिंधु सदयो, जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भव तुम्ही. रथयात्रेच्या वेळी मार्गात एकत्र झालेल्या ब्रह्मवृद्धाने केलेली स्तुती ऐकून जे द्रवित होत आहेत ते दयेचे सागर अखिल ब्रह्मांडाचे बंधू समुद्रावर कृपा करण्यासाठी त्याच्या तटावर निवास करणारे जगन्नाथ स्वामी नेहमी माझ्या डोळ्यासमोर राहतो. किती सुंदर अर्थ भरलाय बघा. लोकांच्या गर्दीतून रथ पुढे चालला होता. कृष्णाची नजर खाली होती. विदुर व सुलभा यांनी दर्शन घेतले. श्रीकृष्णाने विदुर काकाकडे पाहिले. विदुर कृतार्थ झाले. एका नजरेने का होईना देवाने माझ्याकडे पाहिले. हे पाहून विदुराला धन्यता वाटली. कृष्णाचे हृदय भरून आले. दृष्टी प्रेमाने आर्द्र झाली. देवाला वाटले की माझा विदुर माझे केव्हापासून वाट पाहत असेल. सुलभाला वाटले की माझे प्रभू माझ्याकडेच पाहत हसले. देवाने माझ्याकडे पाहिले. भगवंताला माहीतच आहे की मी विदुराची पत्नी आहे आणि म्हणूनच त्यांनी माझ्यावर नजर टाकली. कृष्णाने नजरेनेच विदुराला सांगितले की मी तुझ्या घरी येईन, पण आनंदाच्या भरात ते दोघांच्याही लक्षात आले नाही. कृष्ण हस्तिनापुराला गेला. तेथे धृतराष्ट्र दुर्योधन एका महिन्यापासून तयारी करत होते. कृष्णाचे आगमन झाले. कृष्णाने धृतराष्ट्र व दुर्योधन यांना कळविले की मी द्वारकेचा राजा म्हणून नव्हे तर पांडवांचा दूत म्हणून तुमच्याकडे आलो. पांडवांचे नाव ऐकताच दुर्योधनाने कृष्णाचा अपमान केला. दुष्ट दुर्योधन म्हणाला, भीक मागून राज्य मिळत नसते. सुईच्या टोकावर राहील एवढी जमीन मी पांडवांना देणार नाही. मी युद्धाला तयार आहे. त्याने श्रीकृष्णाची एकही गोष्ट मानली नाही. शिष्टाई करण्यात श्रीकृष्ण अयशस्वी झाला. धृतराष्ट्र श्रीकृष्णाला म्हणाला, श्रीकृष्णा तुम्ही या भावाभावांच्या
भांडणापासून दूरच राहा. तुमच्यासाठी 56 पक्वान्नाचा भोग तयार केला. आराम, भोजन करा. श्रीकृष्ण म्हणाले, धृतराष्ट्रा, तुझ्या घरच्यांना खाऊन माझीही बुद्धी भ्रष्ट होऊन जाईल. पाप्याच्या घरच्यांना खाऊन कोणाची बुद्धी भ्रष्ट होऊ शकते. 56 पदार्थ कृष्णासाठी तयार केले होते, तरी त्यांनी नकारच दिला. इतर राजांना आशा होती की कृष्ण त्यांच्या घरी भोजनात जातील, पण कृष्णाने त्यांना व इतर सर्व ब्राह्मणांना निराश केले. द्रोणाचार्यांनी जेव्हा विचारले, तुम्ही सर्वांच्या आमंत्रणाचा इन्कार करून राहिलात तर तुम्ही कोणाकडे जेवण करणार? जेवणाची वेळ तर होऊन गेली. कुठे ना कुठे तरी भोजन करावेच लागेल. दुर्योधनाच्या घरी जेवण करण्याची इच्छा नसल्यास माझ्या घरी चला. श्रीकृष्णाने त्यांनाही नकार दिला आणि म्हटले, गंगा तीरावर माझा एक भक्त राहतो, मी त्याच्याच घरी जाईन. द्रोणाचार्य समजून गेले की वेदशास्त्रात संपन्न ब्राह्मण आज हरून गेले. धन्य होय तो विदूर, धन्य होय तो विदूर. विदुराला वंदन करूया, नमस्कार करूया. भगवंताला वाटले, विदूर बरेच दिवसापासून माझी वाट पाहत आहे, तरी मी आज त्याच्या घरी जाईन. इकडे विदुराला वाटत होते की मी अजूनही अपात्रच आहे, म्हणून तर देव माझ्या घरी अजून आले नाही. आज सुलभाई मोठ्या आर्द्रतेने, काहीशी भीतीयुक्त अंतकरणाने देवाचे स्मरण करत होते. ती भगवंताची प्रार्थना करीत होती की देवा, मी तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला आहे, तरी तू येत नाहीस. गोपी म्हणतात ते खरंच की जो कृष्णाच्या पायी लागला त्याला तो रडवतो. आपल्यासाठी मी संसार सुखाचा त्याग केला आहे, सर्वस्व आपल्या चरणी अर्पण केले, तरी आपण माझ्या घरी का येत नाही? कीर्तन भक्ती कृष्णाला अतिप्रिय. सुरदास भजन कीर्तन करतात तेव्हा स्वतः श्रीकृष्ण येऊन त्यांचे हाती विना देतो. सुरदासजी भजन करता व कन्हैया ऐकतो. नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदयरपी मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. भगवंत नारदाला म्हणतात, मी वैकुंठाला राहत नाही, योग्यांच्या हृदयात राहत नाही. मी तर फक्त तेथे राहतो जेथे माझा भक्त प्रेमाने आर्द्र होऊन माझे कीर्तन करत असतो. झोपडीत विदुर आणि सुलभा भगवंताचे नामसंकीर्तन करत आहेत, परंतु त्यांना हे कळले नाही की ज्याच्या नावाचे ते कीर्तन करीत आहे तो साक्षात त्यांच्या दारात उभा आहे. माणसाचे जीवन जर शुद्ध असेल तर भगवंत आमंत्रणाशिवाय त्याच्या घरी येतील. जो देवासाठी जगतो त्याच्या घरी परमात्मा स्वयं येतात. न बोलताच भगवान आज विदुराच्या दारी येऊन उभे राहिले. बाहेर वाट पाहण्यात 2 तास निघून गेले. मोठी भूक लागली होती. कृष्णाला वाटले की विदुर सुलभाचे कीर्तन कधी संपेल व ते कधी एकदा दार उघडतील. त्याचे जीवन तर देवासाठीच होते. शेवटी व्याकुळ होऊन श्रीकृष्णाने झोपडीच्या दाराशी कडी वाजवली आणि म्हटले, काका मी आलो, काका मी आलो. कीर्तन करा तर असे करा की भगवंताने येऊन तुमच्या दाराची कडी वाजवावी. हा योग कधी येईल तुम्हा आम्हाला? विदुर म्हणाला, देवी द्वारकानाथ आले वाटते. दार उघडल्याबरोबर चतुर्भुज नारायणाचे दर्शन झाले. अति आनंदाच्या भरात विदुर सुलभा देवाला बसण्यास आसन देण्यास देखील विसरले. देवाने स्वतःच दर्भासन घेतले. विदुरालाही हात धरून जवळ बसविले. ईश्वर ज्याचा सन्मान करतात त्याचा सन्मान चिरंजीवी होत असतो. भगवान म्हणाले, मला भूक लागली, काहीतरी खायला द्या. भक्ती तितकी शक्ती आहे की ती निष्काम देवालाही सत्काम बनवते. तसे पाहिले तर देवाला भूक लागतच नाही, पण भक्तासाठी त्याला खाण्याची इच्छा होते. विदुराने विचारले, देवा आपण दुर्योधनाच्या घरी भोजन केले नाही का? कृष्ण म्हणाला, काका तुम्ही जेथे जेवत नाही त्या घरी मीही जेवत नाही. ईश्वर कधी केलेला नसतो असा उपनिषदाचा सिद्धांत आहे. जीवरूपी पक्षी विषयरूपी फळ खातो म्हणून तो दुःखी असतो. उपनिषदाचा हा सिद्धांत चुकीचा नाही. काय वाक्य सांगितलं? सिद्धांत ऐका परत आपण. जीवरूपी पक्षी विषयरूपी फळ खातो म्हणून तो दुःखी असतो. ईश्वर नित्य आनंदरूप आहे. हा श्रीमद भागवताचा सिद्धांत खरा आहे. ईश्वर नित्य आनंदरूप आहे. ईश्वर तृप्त आहे म्हणून, परंतु एखाद्या भक्ताचे हृदय प्रेमाने भरून येते तेव्हा तो निष्काम असूनही सकाम बनतो. सगुण निर्गुण एकच होते, निराकारच साकार बनते. ईश्वर प्रेमाचा भुकेला आहे म्हणून ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ होय. प्रेमात अशी शक्ती आहे की
जडालाही ते चेतन बनवते, निष्कामाला सकाम बनवते, निराकाराला साकार बनवते. वस्तूचे परिवर्तन करण्याची शक्ती ज्ञानात नाही, प्रेमातच आहे. पती पत्नी विचार करू लागले की भगवंताचे स्वागत कसे करावे. ते दोघेही तपस्वी होते, केवळ कण्या खात असत. त्यांना संकोच वाटत होता की भगवंताला कण्याच कशा खाऊ घालाव्यात. दोघांनाही काही सुचत नव्हते. इतक्यात कृष्णाने चुलीवरून कण्यांचे भांडे खाली उतरवले, खाण्यास सुरुवातही केली. स्वाद गोडी वस्तूत नाही, प्रेमात आहे. शत्रूची शिरापुरी विषासारखी लागत असते. श्रीकृष्णाला दुर्योधनाकडचे मिष्टान्न खावेसे वाटले नाही, पण विदुरा घराच्या कन्या त्याने खाल्ल्या म्हणून आजची लोक गातात, आजही लोक गातात. चला आपण पण ऐकूया. सबसे ऊंची प्रेम सगाई, दुर्योधन का मेवा त्यागो, साग विदुर घर पाई. जुटे फल शबरिके खाए, बहुविधि प्रेम लगाई. प्रेम के बसन रूप सेवा किनी, आप मने हरिनाई. राजसूय यज्ञ युधिष्ठिर किनो, तामे झुट उठाई. प्रेम के बस अर्जुन रथ हाक्यो, भूल गई ठकुराई. ऐसी प्रीत बड़ी वृंदावन, गोपीन नाच नचाई. सूर क्रूर इस लायक नाही, कह लगी करी बडाई. शुकाचार्य म्हणतात, राजा संगाचा रंग मनालाही लागत असतो. जन्मतः मनुष्य भ्रष्ट नसतो. जन्माचे वेळी तो शुद्ध असतो. मोठा झाल्यावर ज्या संगतीत तो राहील त्याचा रंग लागत असतो. जसा संग असे तसे बनाल. सत्संगाने जीवन उजळ होत असते, कुसंगाने भ्रष्ट होत असते. विचार करा, जेव्हा मुलाचा जन्म होतो तेव्हा तो निर्व्यसनी असतो. त्यावेळी त्याला नसते कुठली वाईट सवय किंवा नसतो अभिमान. मोठा झाल्यावर जशी संगती मिळेल तशी चांगले वाईट जीवन घडत असते. आंब्याच्या झाडाच्या चारही बाजूला बाभळीची झाडे लावली तर आंबे मिळणार नाहीत. विलासी माणसाची संगती मिळाली तर माणूस विलासी बनतो. विरक्त माणसाची संगती मिळाली तर विरक्त बनेल. इतर सर्व बिघडले तरी चालेल, पण मन बुद्धी मात्र बिघडू देऊ नका. अंतकाळावर लागलेला डाग तर 3 जन्मातही निघणे कठीण असते. संघाचा रंग मनाला लागतोच. ज्ञान, सदाचरण, भक्ती, वैराग्य या बाबतीत जो महापुरुष आपल्यापेक्षा अधिक असेल त्याचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवा. उदाहरणार्थ, नेहमी इच्छा करा की भगवान श्रीमद आद्य शंकराचार्यासारखे वैराग्य मलाही मिळावे. प्रातःकाळी ऋषीमुनींचे स्मरण केल्याने त्यांचे गुण आमच्याही जीवनात येत असतात. आपापल्या गोत्राच्या ऋषींचे स्मरण केले पाहिजे. आज तर लोकांना आपल्या गोत्राचे नाव माहीत नाही. नित्य गोत्र उच्चारण करा. रोज पूजा कराल त्यावेळेस आपल्या गोत्राचा उच्चार करा. जर गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र उच्चारा. बघा, आज आपल्याला माहीत पडले की आपण रोज देवाची पूजा करतो, श्लोक स्तोत्र बोलतो, जपमाळ करतो, पण गोत्रोच्चारण करत नाही. पण आज आपण गोत्रोच्चारण करूया. नित्य पूर्वजांचे वंदन करा. नेहमी इच्छित राहा की मला ऋषींसारखे जीवन जगायचे, ऋषी व्हायचे, विलासी व्हायचे नाही. राम नेहमी वशिष्ठांना वंदन करीत असे, त्यांचा सन्मान करीत असे. प्रापंचिक व्यवहार करताना ब्रह्मज्ञान निभवणे, भक्ती करणे कठीण असते. संघाचा परिणामही खूप होतो. चोरी, व्यभिचार महापापे मानली गेली आहे. अशी पापे करणारा जर भाऊही असेल त्याचा त्याग करा. कुणाही जीवाचा तिरस्कार करू नका. त्याच्या पापाचा अवश्य तिरस्कार करा. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागातील बघूया. हरये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. काय मग गोत्रोच्चारण कराल ना?